नमस्कार मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमचं. तर आता वाजलेत रात्रीचे 8:30-9. तर नीताच्या शिफ्टचा लॉगआउटचा टाईम झाल्यानंतर आम्ही गावी निघणार आहोत. कारण की तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की काहीतरी पूजा आहे म्हणून असं. ठीक आहे, तर कसली पूजा आहे काय नाही ते ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू करा. आमचं कुळदैवत आहे गावी, तर ते इथून 15-20 मिनिटाचा रस्ता आहे आपला घरी जायला. तर तिथं पोहोचल्यावरती तुम्हाला कुळदैवत दाखवतो. किती सुंदर असं बनवलेलं आहे तिथं सगळं काही. किती कार्यक्रम होतात काय नाही, केवढं मंदिर आहे, कशी मूर्ती आहे, सगळं काही दाखवतो. खूप भारी आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि भेटू आपण थोड्या वेळानंतर जेव्हा निघू तेव्हा. बाय 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 बाय. मला म्हणा तू इथंच राहा म्हणा, पप्पाला जाऊ दे म्हणा मला पप्पाला. पण तुझ्याशिवाय पूजा नाही होणार ना घरी. माझ्याशिवाय काहीच होणार नाही. मी तर आहे, सगळं आहे. क्या बात है, समझ रहा है ना बेटा तू. तेरा बाप भी डर रहा है, तू समझ लिया अभी क्या है बात. तर मित्रांनो आता आपण निघालो आपल्या घरावरून. तर इथून आता डायरेक्ट आपले घर पे जाएंगे गाववाले में. तिथून गेल्यानंतर मस्तपैकी आता उद्याचा काय विषय काय नाही ते सांगतो तुम्हाला आता पहिले अगोदर, कारण की लवकर पोहोचायचं आहे आम्हाला. खूप वेळ झालेला आहे. ठीक आहे, तरी आता किती वाजले? फायनली आता निघतोय आम्ही. आरो पण आहे इथंच. चला भेटू आपण डायरेक्ट उद्या किंवा घरी पोहोचल्यावर. तर मित्रांनो पोहोचलोय फायनली घरी. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं मस्तपैकी. खिचडी बनाया था मम्मीने. आणि काय नाही, आरव आता खेळतोय. आरवला मस्त लांबला घर आहे ना आपलं, पूर्ण खेळायला पाहिजे त्याला बस. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळ झाली, 8 वाजलेत. रात्री मस्त जेवण वगैरे करून तुम्हाला सांगितलं झोपलो होतो. तर आता मस्त फ्रेश होतो. जरा सर्दी झाली यार. तर आता फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर मस्तपैकी दिखाते आगे क्या होता है. ठीक आहे, चल. तर मित्रांनो आमच्या घरात मांजरची पिल्लू येते बघा. एवढे क्यूट आहेत ना, एक नंबर आहे भाई. किती गोरी इकडची. हो, ती कुठे गेली बा? तिकडे गेली. 2 आहेत मित्रांनो, 2. तर मित्रांनो आता वाजलेत 9:30 पावणे 10. 8चा टाइम होता पण लेट झालाय जरा. तो मैं बोला चलो कुछ तिथं सब अपने लोग आएंगे और फिर पूजे को स्टार्ट होगा ना. त्याच्यानंतर आता इथून मी परत तिथं जातोय, बघतो काय काय नाही. त्याच्यानंतर मी त्याला फोन करून बोलवणार आहे नाही का. तर तिथं अजून कोणी लेडीज नाही आलंय ना, म्हणून तोपर्यंत आरवचा बघा ब्रेकफास्ट चाललाय. झोपून झोपून जेवण करतोय का? मोबाईल नाही देणार बेटा. इकडं चल, इकडे चल, जो कर. तर चला मित्रांनो भेटू नंतर थोड्या वेळात. आता पूजेचं पूर्ण झालेलं आहे. ओमची पूजा ती करून घेऊया. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवलं ना ते सिंहाची स्थापना आहे. ठीक आहे, त्याची सगळा कार्यक्रम त्यासाठी चालला होता. सगळे भाऊकी येऊन आम्ही गोळा झालो होतो. ठीक आहे, अजून भरपूर कार्यक्रम बाकी. आता 1 वाजला आहे, 3 वाजेपर्यंत चालेल. मे बी 10:30ला स्टार्ट झालेलं. चल. ओम पूजेची स्थापना चालली मित्रांनो. आता पूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर आता ओम पूजा करणार आहेत आम्ही.
थोडी माती टाकली याच्यात, गौरी, लाकडं, 5 ओम आहेत. मित्रांनो 4 वाजलेत, अजून पण पूजा चालू आहे. हे बघा, सिंहाची स्थापना होते. चालू जोराची आस लागते. आरव इथं बसला. मंदिराच्या पाठीमागे मस्त नदी मित्रांनो आपल्या गावाला, तुम्हाला दाखवतो. आता सगळं पूजेचं सगळं कार्यक्रम आपटलेला आहे. आता जेवणाची सोय आहे. उपवास होता, त्यांनी जेवण पण बनवलेलं आहे. जेवण करून जा म्हणे. चलेगा बाई. बघा, बघितली नदी. नदी आहे ना माझ्या गावाला. येथे मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे. नाईट शिफ्ट घेतली कारण की तिने आज सुट्टी तिला भेटली नव्हती आणि तिने रिक्वेस्ट केली. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं, मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे नाईट शिफ्ट इट्स ओके. कारण की आम्हाला मॉर्निंगचा टाईम माहिती होता. मी बोललो 8 वाजता जर चालू झालं तर 12पर्यंत आपटून जाईल बोललो. आता किती वाजलेत? 4:30. 5:30ला तिचा लॉग इन आहे. देखते अभी क्या होता है भाई. ठीक आहे, तर चला भेटू थोड्या वेळात. मित्रांनो फायनली पूजा वगैरे झालेली आहे. आता आम्ही जातोय घरी कारण की नीताचं नेट वर्किंग नाही होत ना, म्हणून जरा प्रॉब्लेम येतो काम करायला. म्हणून आम्हाला आता रात्रीच निघायला लागलं. ठीक आहे, तर आता तिचं लॉग इन असेल. तर असा होता आजचा दिवस. सिंहाची पूजा होती मित्रांनो, तुम्ही बघितलीच असेल. सुंदर पद्धतीने सगळे भावकीचे लोक जमलेले होते. तर खूप मोठी पूजा होती, खूप महत्त्वाची पूजा होती. याला पण भाग्य लागतं ह्या पूजेला बसण्यासाठी. असं ब्राह्मण वगैरे सगळे मोठे लोक सांगत होते की खूप भाग्यशाली आहात की तुम्हाला ही पूजा करायला भेटली म्हणून. असं तर ज्यांनी ठेवली होती त्यांचे पण मनापासून आभार. आम्हाला बोलवलं त्यासाठी. तर म्हणजे आमच्या देवीचं वाहन होतं की देवी त्या सिंहावर विराजमान होती. त्या वाहनाची स्थापना केली गेली आज. तर मंदिराच्या समोर सिंहाची स्थापना झाली, लग्न वगैरे लावलं सिंहाचं. त्यानंतर पूर्ण दिवसभर ती पूजा चालली. ठीक आहे, 4-5 ब्राह्मण होते. सगळं व्यवस्थितरित्या पार पडलं. त्याच्यानंतर संध्याकाळी अजून जेवणाचा पण कार्यक्रम उपवास सोडण्यासाठी ठेवला होता, ते झालं. पण ॲक्च्युली माझा मोबाईल ऑफ झाला होता म्हणून ठीक आहे मी बोललो चलो. तर असा होता आजचा दिवस मित्रांनो. चला भेटू पुढच्या